चे ज्येष्ठ सदस्य समीरदादा दलाल साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक स्वागत. पंच पंकज पवार, सामना त्वरित चालू करायचा आहे आणि सामना होतो तो ऑरेंज आर्मी विरुद्ध जय महाराष्ट्र चॅलेंजर. जय महाराष्ट्र लिजेंड विरुद्ध जय महाराष्ट्र लिजेंड. खूपच असा रोमांचक होणारा सामना. त्यांचे जे कोणी कर्णधार आहेत त्यांनी कृपया टॉस का बॉस या कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचे दुसरा चेंडू आणि दोन्ही फलंदाजामध्ये काहीच जुळून नाही आलं आणि धावत झालाय तो खेळाडू. आणि जय महाराष्ट्र लेजंड संघाचे कर्णधार मिलिंददादा भोईर इथे उपस्थित झालेत. मी आनंददादा झगडे यांना विनंती करतो का आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची पुढील सामन्याची. तीन चेंडू झाले, अन्यथा अजूनपर्यंत काय खाता उघडता आलेलं नाही इथे ऑरेंज आर्मी संघाला. आणि धावसंख्या झाली ती 2 धावा. सुंदर परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 4 चेंडू 3 धावा. षटकातील 5वा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मयूर टू हर्षल. षटकातला शेवटचा चेंडू परंतु काहीसा पकडता आलेला नाही क्षेत्ररक्षकाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 धावा आणि लेजंड संघाचे कर्णधार आनंददादा झगडे हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. गणेशदादा धसाडे यांना मी विनंती करतो का पुढील नाणेफेकीच्या साठी आपण इथे टॉस का बॉस या कक्षाकडे आपण नाणेफेक करून घ्यायची. गणेश दादा पाहूया आता चॅलेंजर संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतो तो सौरभ. षटकातील पहिला चेंडू सौरभ याचा फलंदाजीसाठी पहिला 1 धाव घेण्यात यश आलंय ते 5 धावा. दुसरा चेंडू काहीसा सोयीर मारा आहे. वाईट अतिरिक्त धाव अतिरिक्त अधिक एक डिक्लेअरची धाव अशी 2 धावा मिळाले त्या ऑरेंज आर्मी संघाला. आणि झेल घेण्याची संधी होती परंतु झेल सुटला येतो आणि धावसंख्या झाली ती 8 धावा. पुढील चेंडू सौरभ याचा सुंदर असा मारला येतो आणि चौकार. 3 चेंडू 12 धावा. डावर च्यवनप्राश चौकार. पुढील चेंडू सौरभ याचा हर्षलेच्या आणि केलेली आत्महत्या डायरेक्ट षटकार. धावसंख्या झाली ती 12 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ललित दळवी यांचे मैदानात आगमन होता. प्रेक्षकांच्या शोर मीटर आहे तो 323 डेसिबल वरती गेलेला आहे आणि वाईड अधिक धावसंख्या झाली ती 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली ती 15 धावा. आणि पंचांनी जो दिलेला निर्णय तो अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. 5 चेंडू 16 धावा. आणि ललित याला काहीसं समजलेला नाही आणि सुंदर असे धाव घेण्यात यश आलंय ते ऑरेंज आर्मी संघाला. आणि धावसंख्या झाली ती 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. कृपया टीम मीटिंग नकोय आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. आणि 12 चेंडू 17 धावा झालेत. आता पाहूया शेवटचं षटक.
पहिला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळण्यात यश आलं ते ऑरेंज आर्मी संघाला. पाहूया पुढील चेंडू. एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव भेटलेली आणि धावसंख्या झाली ती 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. आणि काहीसं बदल करण्यात आला आहे क्षेत्ररक्षणामध्ये आणि डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव. स्वयंसेवक आपण लवकर चेंडूचा ताबा घ्यायचा आहे आणि बाकीच्या संघांना विनंती कृपया आपण मैदानातून थोडासा बाहेर व्हायचं आहे. सामना चालू आहे आणि सुंदर असं गोलंदाजी करतोय तो. ललित याला काहीसा कळलेला नाही. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळते ती ऑरेंज आर्मी संघाला आणि धावसंख्या झाली ती 21. 3 चेंडू 5 बॉल. पंच निर्णय कळवायचा आहे. नो एकाव पंचांनी निर्णय कळवलेला आहे. ओव्हर षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 22 धावा. विजयासाठी संघाला 23 धावांची गरज आहे. हां 18 चेंडू 23 धावा. चला पटकन आपले फलंदाज पाठवायचे आहेत चॅलेंजर्स. चला मी नाणेफेकीसाठी गणेश दसाडे साहेब यांना विनंती करतो की आपण लेजंड टेनिस क्रिकेटचे एक नावाजलेलं नाव बेस्ट ऑफ बोरशेतीचे बाली भागरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. जय महाराष्ट्र गोविंदा पथकतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता नाणेफेकीचा कौल होतोय तो जय महाराष्ट्र लेजंड विरुद्ध जय महाराष्ट्र लेजंड आणि मिलिंददादा भोईर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो आणि आमंत्रित केलाय. आणि पुन्हा एकदा मी बाली भागरे आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे डॉक्टर भूषणदादा रंगे यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. मी सरांना विनंती करतो का आपण इथे स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर भूषण रंगे साहेब, दर्शन कवळकर साहेब यांचं सुद्धा इकडे आगमन झालं आहे. मी जय महाराष्ट्र गोविंदा पथकातर्फे आपलेही हार्दिक स्वागत करतो. पंच आपण सामना चालू करायचा आहे. फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानामध्ये आणि पुढील सामना जय महाराष्ट्र लिजंड विरुद्ध जय महाराष्ट्र लिजंड्स. चला पाहूया. षटकातील पहिला चेंडू हर्षल याचा सौरभ विजयासाठी आणि काहीसा समोर कटवण्याचा प्रयत्न होता टोलवण्याचा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात लागलेला नाही तो चेंडू आणि एक धाव घेण्यात यश आलंय ते चॅलेंजर संघाला. पाहूया षटकातील दुसरा चेंडू टॅप केलं आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटलेली आहे ती चॅलेंजर संघाला. ऑरेंज आर्मी दोन धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा आणि गडी बाद. पहिला झटका लागतोय तो जय महाराष्ट्र चॅलेंजर संघाला. हर्षल बालके यांनी आपल्या खात्यामध्ये एक विकेट घेतलेली आहे. पाहूया पुढील चेंडू एक धाव. धावसंख्या झाली ती 3 धावा. 4 चेंडू 3 धावा.
पाहूया षटकातील पुढील चेंडू हर्षल याचा. फलंदाज बंटी याला, परंतु काहीसा धाव घेण्यात यश नाही आलाय बंटी याला. आणि पुन्हा एकदा गडी बाद. षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 धावा. अजूनही 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज येते चॅलेंजर संघाला. आणि ऑरेंज आर्मीकडनं दुसरं षटक घेऊन येतो तो ललित दळवी, बॉक्स क्रिकेटमधला. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते श्रवण अधिकारी यांनी. स्वयंसेवक लवकर आपण चेंडू 4 धावा झालेल्या आहेत त्या. पाहूया षटकातील पुढील चेंडू ललित याचा. पवन याला काहीसा कलेक्ट करता आला नाही चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते ती चॅलेंजर संघाला. आणि धावसंख्या वाढते, ती धावसंख्या होते ती 5 धावा. तिसरा चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते हर्षल बालके यांनी. आणि 1नी धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या होती ती 6 धावा. पुढील चेंडू पाहूया षटकातील सोमनाथ चव्हाण यांना काहीसा दिसला नाही चेंडू. लाईट भरपूर होती त्याच्यामुळे थोडासा त्यांना प्रॉब्लेम झाला. पाहूया पुढील चेंडू ललित याचा. पंच सर्वांनी आणि ललित दळवी यांचे फॅन्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत ते सेल्फी घेण्यासाठी. आणि पाहूया षटकातील आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. पाहूया. आणि हा सामना संपल्यानंतर टॉस का बॉस कक्षाकडे जे कोणी खेळाडू आहेत त्यांनी कृपया गर्दी कमी करायची आहे. पहिला चेंडू पाहूया. 5 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. हा सामना जर गौरवराजे यांनी जिंकून दिला तर अक्षय अधिकारी यांच्यातर्फे त्यांना 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आणि गडी बाद दांडा गोल. सौरभ हे जी विकेट घेण्यात यश आलंय ते गोलंदाज काय नाव रोहित. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि काहीसा शोध मोहीम घेतली होती ती गौरव यांनी त्या चेंडूची आणि शेवटी लागल्या त्यांच्यात. आणि गौरव राजे ज्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव आलाय तो 1 चौकार मारला तर 5001 रुपयाचं रोख पारितोषिक आहे गौरव राजे यांना. पाहूया धावसंख्या झाली ती आपली 12 धावा. आणि यांनी डायरेक्ट षटकारच म्हणजे 10,000ची यांची अपेक्षा होती. कृपया क्षमा असावी. धन्यवाद. आणि सामना जिंकलाय तो ऑरेंज आर्मी या संघाने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. मी पुन्हा एकदा आवाहन करतो ज्या खेळाडूंनी जेवण केलेलं नाहीये त्यांनी कृपया जेवण करून घ्यायचं आहे. आणि टॉस का बॉस हा कक्ष